बीडमध्ये भुजबळांविरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे। भुजबळांच्या ओबीसी मेळाव्याला मराठ्यांनी विरोध केलेला आहे। मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीसही पाठवल्याचं समोर आलेलं आहे आणि आता बीडमध्ये भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। आज ओबीसी महामेळावा बीडमध्ये होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे बीडमध्ये येणार आहे। मराठा आरक्षणाला विरोध करणारा भुजबळांचा जाहीर निषेध। घटनात्मक पदावर बसून मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करणारा भुजबळांचा जाहीर निषेध। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत। उदय, आज ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे बीडमध्ये आणि त्याआधी मात्र मराठा संघटना ह्या आक्रमक झालेल्या दिसत आहेत। भुजबळांविरोधात घोषणाबाजी झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी जी भूमिका घेतली आहे, त्याच्या विरोधात मराठा समाजातील काही आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर या आंदोलकांनी छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करावे असा इशारा काल दिला होता। या पार्श्वभूमीवर बीडची पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती। त्यांनी या आंदोलकांना कलम 149 नुसार नोटिसा दिल्या होत्या। थोड्या वेळापूर्वी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या परिसरात हे आंदोलक आले होते, त्यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती। यावेळीच पोलिसांनी देखील या ठिकाणी दाखल होत या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे। जोपर्यंत आता छगन भुजबळ यांची सभा पार पडत नाही तोपर्यंत हे आंदोलकांना ताब्यातच ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितले। प्राची, उदय, आज किती वाजता ही ओबीसी महामेळावा हा होणार आहे आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? सुरक्षा कशा प्रकारे आहे तिथे? बीडमधील ही छगन भुजबळ यांची सभा सायंकाळी 4 वाजता सुरू होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 2 SRPFच्या प्लाटून देखील मागवल्या असून बीड जिल्ह्यातील पोलीस दल देखील सज्ज झाले आहे। तसेच सभेच्या परिसरात CCTV कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे। याबरोबरच बीडच्या विविध भागात संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून छगन भुजबळ हे बीडमध्ये ज्या ज्या ठिकाणी भेटी देणार आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासोबत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।